तर या क्षणाची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, केंद्रापाठोपाठ राज्यात युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय। मार्च 2024 पासून अंमलबजावणी होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नेमकी केंद्राची काय योजना आहे जी राज्यातील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे, पाहूया। 25 वर्ष काम केलं असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। शेवटच्या वर्षाच्या बेसिकच्या किमान 50% रक्कम, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनपैकी 60% रक्कम नातेवाईकांना मिळेल। 10 वर्षात नोकरी सोडली तर 10,000 रुपये पेन्शन मिळेल। एनपीएस किंवा यूपीएस पर्याय निवडायचा देखील अधिकार आहे। पेन्शनमध्ये यापुढे केंद्र सरकारचा 18% हिस्सा असणार आहे। नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। 1 जानेवारी 2004 नंतर रुजू असल्यास लाभ मिळेल।